आय होप स्क्रीन इज विजिबल. ओके, सो आपण प्रिव्हियसली ना एररचे टाईप्स पाहिले होते बऱ्यापैकी. एररचे टाईप्स म्हणण्यापेक्षा MSA वगैरे या गोष्टी पाहिल्या, त्यानंतर हे GDA वगैरे पाहिलं, ग्रेडियंट डिसेंट अल्गोरिदम, त्यानंतर कंडिशन्स वगैरे पाहिल्या, ओव्हरशूटिंगचा प्रॉब्लेम काय आहे पण डिस्कस केलं होतं, कॉस्ट फंक्शन लिनियर रिग्रेशनमध्ये कोणता आहे. ओके, देन एररबद्दल बऱ्यापैकी पाहिलं होतं. ओके, देन SSCचा आपण काल पार्ट पाहिला होता, SSC. ओके, बट स्टील यू नो जस्ट रिकॅप म्हणून या गोष्टी सांगतो. हा वाय तुमचा डिपेंडंट व्हॅरिएबल, एक्स इंडिपेंडंट व्हॅरिएबल, दिस विल बी युअर बेस्ट फिट लाईन, जस्ट ॲज्युम इट. हे तुमचं वाय प्रेडिक्टेड, हे वाय ॲक्च्युअल, दोघांमधला जो काय गॅप असेल किंवा जो काय नो डिफरन्स असेल इट विल बी युअर एरर, ॲक्च्युअल आणि प्रेडिक्टेड. सपोज ॲक्च्युअल तुमचा 10 असेल, प्रेडिक्टेड जर 5 असेल, ओके, तर तुमचा एरर असेल टोटल 5. ओके, सो दिस ऑल अबाउट यू नो रेसिड्युअल ऑर एरर. ओके, एररलाच रेसिड्युअल ऑर बायस पण म्हणतात. देन SSC, सम ऑफ स्क्वेअर एरर्स, याला आणखी दुसरं काय नाव आहे SSCला? SSCला काय म्हणतात अल्टरनेट नाव? रेसिड्युअल सम ऑफ स्क्वेअर, रेसिड्युअल सम ऑफ स्क्वेअर. ओके, RSS. ठीक आहे, पहा सेम हियर वाय एक्स बेस्ट फिट लाईन. एक मिनिट, फाइन, दिस विल बी युअर बेस्ट फिट लाईन विच इज द मॅक्सिमम डेटा इन द पास्ट डे. ओके, हे तुमचं YA म्हणजे वाय ॲक्च्युअल, हे तुमचं वाय प्रेडिक्टेड. हे एक झालं, हे फर्स्ट केस तुमची झाली. सेकंड केस आहे हे YA2 YP2. ओके, आता हे फर्स्ट जे होतं त्यासाठी जर मी कॅल्क्युलेट केला एरर, Y आणि YP 6 आणि 4 होतं, डिफरन्स 2 झाला, सो हा 2 झाला बायस ऑर एरर. इथं A2 आणि YA2 आणि YP2 मध्ये डिफरन्स पण 2 झाला, सो एरर विल बी 2 अगेन. ओके, सपोज या ठिकाणी जर एरर जस्ट अजून 1चा येत असेल आणि या ठिकाणी जर एरर जर 0.9चा येत असेल, ओके, ॲक्च्युली 6 पॉईंट समथिंग दिसते बट जस्ट अजून हे ना 0.9 आहे. ओके, तर या ठिकाणी मला सांगा विच विल बी मोर यू नो ॲक्युरेट. कुणामध्ये एरर जास्त असेल? ओके, अगोदर सांगा फर्स्ट केस की सेकंड एरर कुणात जास्त असेल? उदाहरण देतो मी, इथं 6-5 आहे, ठीक आहे, आणि इथं 6-5.1 आहे. एरर कुणात जास्त असेल आणि कोणतं जास्त ॲक्युरेट असेल? 6-5 मध्ये एरर जास्त असेल आणि 6-5.1 = 0.9 मध्ये ते जास्त ॲक्युरेट असेल. ओके, आणि फर्स्ट आन्सर काय तर चुकीचं देत होतं, बरोबर? म्हणून एक्झाम्पल द्यावं लागलं, बरोबर आहे ना? हां, ठीक आहे. ओके, सो SSCचा फॉर्म्युला आहे समेशन ऑफ YA - YPचा स्क्वेअर, यालाच रेसिड्युअल सम ऑफ स्क्वेअर पण म्हणतात, ते खाली मेन्शन केलेलं आहे. ओके, देन सॉरी RSS, रेसिड्युअल सम ऑफ स्क्वेअर. देन नेक्स्ट आहे SSR इज नथिंग बट सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू रिग्रेशन. ओके, याचा फॉर्म्युला पहा. ओके, तो फॉर्म्युला बघण्या अगोदरच आणखी एक गोष्ट सांगतो. सी, हा तोच ग्राफ किंवा तोच प्लॉट आहे, ही बेस्ट फिट लाईन आहे, नो डाऊट. त्यानंतर या बेस्ट फिट लाईनमध्ये मगाशी ज्या Y आणि YPची व्हॅल्यू सांगत होतो ना, त्या हे तुमचं YA आहे, हे तुमचं Y प्रेडिक्टेड आहे. ओके, देन अगेन दिस विल बी युअर Y बार, Y मीन असेल तुमचा. ओके, सिंपल फॉर्म्युला आपण मगाशी पाहिला होता, SSC इज नथिंग बट समेशन ऑफ YA - YPचा स्क्वेअर इज नथिंग बट SSC, राईट? बरोबर आहे ना? इथं पाहिलं होतं Y - YPचा स्क्वेअर इज नथिंग बट SSC. सो ही जी टर्म आहे ती तुमची SSC असेल, राईट, वरची. देन आपल्याकडे SSR साठी फॉर्म्युला आहे, SSR इज नथिंग बट समेशन ऑफ YP - Y बारचा स्क्वेअर. ओके, दिस इज नथिंग बट SSR. सो खालची टर्म आहे ती SSR असेल, राईट? क्लिअर? अरे, वरची टर्म ही झाली SSC, खालची टर्म झाली SSR. ओके, या दोघांनाच मिळून SST और TE म्हणतात.
एस एस. ओके, आता मी ते ना टॅब यूज करत नाही, मी नॉर्मली ना लॅपटॉपच्या स्क्रीनवरनं बोट फिरवतो, त्यामुळे असं होते. टॅबवर नसेल तर व्यवस्थित आणि परफेक्ट येईल, बट कन्सेप्ट इज इम्पॉर्टंट. ओके, यालाच SST और TE पण म्हणतात. कंप्लीट. ओके, जर कंप्लीट मी कन्सिडर करत असेल तर त्या केसमध्ये याला SST और TE म्हणतात. क्लिअर? कंप्लीट SSC अँड TE. ओके, SSRचा फॉर्म्युला इथं आहे, SSCचा वरती जस्ट कव्हर केला होता. यालाच टोटल एरर पण म्हणतात और SST पण म्हणतात, त्याची मी मेन्शन केलेलं आहे. ओके, आय होप SSR क्लिअर असेल. कोणाला डाऊट आत्ताच विचारा, सांगतो, परत नको कन्फ्युजन. एनी डाऊट? वाय बारची व्हॅल्यू काय सर? वाय बार मीन आहे तो. ओके, व्हॅल्यू म्हणजे एक्झॅक्ट 10-12 अशी म्हणतोय का? नाही, वाय बारचं मिनिंग. वाय बारचं वाय मीन, आपण जसं मीन काढतो हा, ना. मी आता तुम्ही मीन सांगितलं ते. राईट. ओके, तिथे खाली लिहिले पण मी वाय बार इज इक्वल्स टू वाय मीन. ते प्रत्येकाचं का नोटेशन किंवा जे काही डेनोट करायची पद्धत आहे ना ते वेगळी. काही जण वाय बार वापरतील, काही जण वाय मीन वापरतात. कन्फ्युजन नको म्हणून मी दोन्ही पण गोष्टी वापरतात. टी जस्ट आत्ता जे रिसेंटली पाहिलं ते टी इज नथिंग बट SST. ओके, याला दुसरं नाव आहे SST पण म्हणतात. SST इज नथिंग बट सम ऑफ स्क्वेअर ऑफ टोटल एरर. ओके, आणि ह्याचा फॉर्म्युला आहे TEचा, टोटल एररचा, समेशन ऑफ वाय ॲक्च्युअल समेशन ऑफ वाय ॲक्च्युअल मायनस वाय बारचा स्क्वेअर, म्हणजेच तुमचा TE असेल और टोटल एरर असेल. SST इज नथिंग बट SSE प्लस SSR. क्लिअर आहे फॉर्म्युला? SST मग अशी जे मी दाखवत होते, SSE प्लस SSR इज नथिंग बट SST. इथं जे आहे ते. ओके, सम ऑफ स्क्वेअर ऑफ टोटल एरर, इथं मी मेन्शन पण केलं SST. ठीक आहे, टोटल एरर. आणि TEचा फॉर्म्युला हा पण तुम्हाला अल्टरनेटिव्हली वापरता येतो, समेशन ऑफ वाय ॲक्च्युअल मायनस वाय बारचा स्क्वेअर इज नथिंग बट टोटल एरर ऑल्सो. फाईन. आता एक सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे ते सांगतोय. ओके, इट्स 90% केसेसमध्ये हे ट्रू असतं की SST इज इक्वल टू SSE प्लस SSR. हे जे दिसते तुम्हाला, इट विल बी ट्रू इन 95% केसेस. ओके, बट 5% कुठेतरी ना देअर विल बी सम एक्सेप्शन, यू कॅन से दॅट. ओके, it will be true in 95% cases, in 5% there are some exception. So let's see what are those exception. नॉर्मली आता तुम्ही पाहिलं होतं की इथे मी डायग्राम काढतो क्लिअर होऊन डिफरन्स तुम्हाला. जुनी जर डायग्राम पाहिली होती तर त्यामध्ये आणि यामध्ये तुम्हाला एक नॉर्मल चेंज पाहायला मिळेल. ओके, जुनी जी डायग्राम होती त्या जुन्या डायग्राममध्ये सपोज ही तुमची ना वाय बार होता. जस्ट वेट. हा तुमचा वाय बार होता. ओके, त्यानंतर इथं तुमचा कुठेतरी वाय असायचा. ओके, अशी एक बेस फिट लाईन गेली असायची. हा वरती YA असायचा. ओके, हा YP असायचा, हा वाय बार. ओके, आणि त्यानंतर या लाईनच्या वरचा एक पोर्शन असायचा आणि या लाईनच्या खालचा एक पोर्शन असायचा. वरच्याला काय म्हणायचा तुम्ही आणि खालच्याला काय म्हणायचं सांगा? त्याला पॉझिटिव्ह खालच्याला निगेटिव्ह. असं काय सांगतात? ही झाली रिग्रेशन लाईन जर असेल तर, आणि हे वरचं असेल खालचं असेल तर दॅट विल बी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता आपण कुठे आहेत? इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह दिसते का तुम्हाला? काय सांगितलं आत्ताच मी? इथं हे लाईन सांगितली, हे बेस फिट लाईन सांगितली, हे अर्धा खाली डायग्राम ड्रॉ केली ना, मग तेच आहे की वेगळं काय केलं मी? यामध्ये आणि यामध्ये फरक आहे का नाही? हे 0 असेल तुम्ही म्हणता त्या केसमध्ये, हे वरची पॉझिटिव्ह सांगितली आणि खालची निगेटिव्ह, पण हे विसरा थोड्या वेळापुरतं, हे नाही सांगत मी. असे डायग्राम ही वेगळी आहे पूर्ण कम्प्लिटली, ही वेगळी याची ड्रॉ करतो ते मी. हां, वरच्या पोर्शनला काय म्हणतात? अरे सगळं लिहून द्यावं ते तुम्हाला, अवघड आहे. हे तुमचं YA असेल, हे YP असेल, हा तुमचा वाय बार असेल. हां, आता सांगा ह्या टर्मला काय म्हणतात आणि ह्या टर्मला काय म्हणतात? सांगा, वरची काय असेल? SS
SSE, ओके, वरची SSE बरोबर, ठीक आहे. खालची SSR, ओके बरोबर. बाकीचे गांजा फुकलेले लोक तोंडाने वगैरे बोलता येत असेल तर बोला, ठीक आहे. आणि आता टोटल क्लब केलं तर काय असेल फॉर्म्युला? TE, TE total error, summation of y actual minus mean y square. टोटल SST इज इक्वल्स टू, Sorry, SST is equals to SSE plus SSR. कारण यालाच मी With सांगितलं ना, दोघांना मर्ज करा, दोघांना कंबाईन करा, आणि फॉर्म्युला वरतीच इथं डोक्यावरती दिला SSC प्लस SSR. हे 95% केसेसमध्ये 95% ट्रू it आहे. is positive, 5%. आता 5% जिथं ना एक्सेप्शन असते. ओके, तर एक्सेप्शन कोणते आहेत पहा. सेम ही तुमची मेन लाईन, ही तुमची बेस फिट लाईन पास झालेली असेल अशी, ठीक आहे. त्यानंतर काही केसेसमध्ये YA ची व्हॅल्यू सपोज इथं आहे, ओके, आणि YP खाली आला. जस्ट ॲझ्युम YA वरती आहे, ओके, आणि YP आहे तो खाली आला. ओके, या केसमध्ये पहा प्रॉब्लेम काय येतोय. Y बार तर इथंच असणार आहे, राईट, कारण तो सेंटरलाच येतोय. आता जर मी म्हणत असेल, जो काय माझं लॉजिक होतं, YA मायनस YP म्हणजे काय, इथं हे काय Yes, झालं, SSE. ओके. त्यानंतर दुसरी होती SSR. सो SSR इज नथिंग बट YP आणि Y मीन होता, YP आणि Y मीन म्हणजे हे झालं. ओके, दोन्ही डायग्राममध्ये काय डिफरन्स दिसतोय का? YA is actually is higher and YP is below the mean value. सांगतो पहा. सो इथं हा इथून वेगळा पार्ट होता, इथून वेगळा पार्ट होता, आणि दोघाला क्लब केलं ना तर तुमची एक नवीन टर्म फॉर्म होत होते. ओके, इथं पहा, इथं एक कम्प्लीट टर्म आहे ही, ओके, आणि यामध्ये ही अर्धी दुसरी कुठे तर टर्म येते. ओके, इथं हाफ होत्या, हाफ लावल्या 50-50ला 100 करत होतो. हे ऑलरेडी 100 आहे, 100 मध्ये दुसरं काहीतरी 25% कुठे तर आहे. ओके, टॉकिंग मोर टेक्निकली और मोर मॅथमॅटिकली स्पीकिंग, SST इज इक्वल टू SSC प्लस SSR या गोष्टीमध्ये व्हॅलिड होतं. ओके, दोघांना क्लब केलं की SST मिळत होता. या केसमध्ये पहा, हे थोडं वेगळं आहे, एकदम 100% केस इथं मॅच होत नाही. ओके, ऑलरेडी जो काय तुमचा YA मायनस YP आहे ना, याची रेंजच एवढी आहे. ओके, आणि जे काय म्हणतो आपण YA मायनस Y बार, तर हा कुठेतरी मध्ये लाईज होतोय. ओके, सो दॅट्स वाय इन दिस केस this will be not valid. Okay, so that's why I have written here SST is not equals to SSC plus SSR. ओके, जस्ट मी ह्याला क्लब करतोय कम्प्लीट केसला, त्यावेळेस दोन्ही इक्वल्स होत नाही, कारण हे कम्प्लीट ॲड होतंय आणि हे त्यामध्ये आणखी ॲड होतंय. जस्ट ॲज अगोदरचं 100 असेल तर नंतरचं 10 ॲड होतंय. सो इट विल बी 110 नॉट 100. इथं 50 आणि 50 होतं, 50 आणि 50 100. ओके, इथं ऑलरेडी 100 आहे, 10 ॲड होतंय 110. सो आय कांट से हिअर 100 इज इक्वल्स टू 100 प्लस 10, राईट. म्हणू शकतो ना 100 इज इक्वल्स टू 100 प्लस 10? नाही सर. बट या केसमध्ये आय कॅन से 100 इज इक्वल्स टू 50 प्लस 50. क्लिअर? सर ऐका ना, आता ही जी सेकंड 5% वाली जी केस होती त्यात आपण YP वरती आणि YA खाली आणि मधी मीन होता, तर त्यावेळेस त्याला पूर्ण मिळून एक टर्म होती आणि त्याच्यानंतर मग बाजूला परत मीन ऍड होत होता, असंच ना? कोणतं समजलं, केस 1 का केस 2? केस 2. केस 2 बोलतो. हां, केस 2 तर इथंच आहे, साईडलाच आहे. हां, ते सांगा. यात हे वाली केस 2 आहे, हे वाली केस 1 आहे. काय डाऊट आहे? एक्सप्लेन करा ना, परत मला नाही समजलं. कोणीतरी एक्सप्लेन करा. काय नाही समजलं कोणती स्पेसिफिक सांगा, किंवा ज्याला समजलं त्याला सांगा. कोणी सांगेल? I will try. SSE means तिथं मेन्शन पण केलंय साईडला that YA minus YP. So YA and YP lies between the mean value and SSR, which is YA minus summation Y mean. Means SSE if it is 100%,
and SSR it is added or more 50%, then it is not equal as per the SST. ओके, अथर्व काय कळालं की मी सांगू? समजलं सर. मी क्लिअर करून घेतो. समजलंय तसं आणखी मागायच्या महत्त्वाची पेक्षा. गोष्ट, जे मी 100, 10, 50 व्हॅल्यू यूज केले ना, त्या फक्त तुम्हाला समजण्यासाठी होते. Imagination number साठी जर example सांगितले म्हणून. नसते हा ना, तुम्हाला कळालं नसते म्हणून मी ते नंबर सांगितले. बाकी हा, ते नंबर हा, सांगून कळलं फार्म्युला मला. सांगितले तरी चालते. प्रियंका, म्हणजे सांगायला ते इझी होतं म्हणून. म्हणून मी Example नंबर देऊन सांगितले. सांगितलं. नाहीतर तुम्ही जर म्हणजे तुम्ही सांगितला जर उद्या म्हणलात नंबर, तर दॅट इज नॉट द राईट आन्सर. मी फक्त एक्सप्लेन करायला किंवा समजण्यासाठी नंबर दिले होते. नाहीतर उद्या कोणतरी रेकॉर्डिंग घेऊन येईन, दिस इज अ प्रूफ की तुम्ही काल नंबर सांगितले होते आणि हे असंच असते. तसं नाही. ओके, काय डाऊट आहे कोणाला की क्लिअर झालं हे SSTचा मॅटर? SSC is always means SSC is higher असेल आणि SSR is lower असेल तर that is म्हणजे addition of that both are not equal असं म्हणायचं आहे ना. ओके, मला काय ठरवलं? ओके, हे ते लास्ट कन्फर्म करतायत. काय झालं? ते कन्फर्म करतायत असंच आहे का नक्की टर्म? नाही नाही, म्हणजे असं समजून घेऊ शकतो ना आपण बरोबर असं. बरोबर बरोबर, ठीक आहे. सो म्हणजे SSE is 100% equal when both SSE and SSR is 50-50. बरोबर. ओके, दोघं लहान ओके. नसतील. SST कधी पण नाही या दोघांचं मिळून बनत असेल तर इट विल बी नो ऑलवेज इक्वल्स टू. ओके, बट सेकंड थिंग जे की आपण म्हणतो SST इज नॉट इक्वल्स टू SSC प्लस SSR. यापैकी कोणती तरी एखादी टर्म ना SST पेक्षा मोठी असेल किंवा इक्वल असेल. ठीक आहे. हो, समजलं आता. मॅथमॅटिकल गोष्टी फक्त तिथं सांगू नका. फॉर्म्युले सांगितलं ते चालतील. आता पण सांगतोय इंटरव्ह्यूमध्ये रिलेशन सांगू नका. 150 आय मीन फक्त कन्सेप्ट सांगा किंवा टेक्निकल एक्सप्लेन करा. ओके, देन आर स्कोअर. सगळ्यात महत्त्वाची व्हॅल्यू ऑर थिंग विच कम्स अंडर मशीन लर्निंग प्रोजेक्ट विच इज आर स्कोअर. इट इज ऑल्सो कॉल ॲज द ॲक्युरेसी. ओके, ही तुमची मॉडेलची ॲक्युरेसी पण असते. सो फॉर्म्युला फॉर द आर स्कोअर. Before moving toward the formula, लक्षात असू द्या, R score it is also called as the coefficient of determination. Okay, so accuracy or R score चा फॉर्म्युला असेल 1 minus SSC divided by SST. आणखी एक महत्त्वाची गोष्ट यावर आठवलं, तुमच्या ना शॉर्ट नोट्स प्रिपेअर करा. ओके, तुमच्या नोट्स असतील तर दॅट इज अगेन वेल अँड गुड. नसतील तर शॉर्ट नोट्स पण असू द्या. लास्ट मोमेंटला तुम्हाला रिव्हिजन करायला कामाला लागतील. ओके, सो सांगणं माझं काम होतं, बाकी तुमची चॉईस. बट नोट्स तर नक्की असू द्या. शॉर्ट नोट्स नसेल तर तुमच्या मेन नोट्स तर नक्की असू द्या. किंवा ॲट द लास्ट मोमेंटला इंटरव्ह्यूचे तुम्हाला हे सगळं कंटेंट ओपन करायला वेळ नसणार नाही. ओके, त्यासाठी शॉर्ट नोट्स प्रिपेअर करा. आर स्कोअर हा फॉर्म्युला आहे. आर स्कोअर इज इक्वल्स टू 1 minus SSC डिवाइड बाय 1 minus SST. सिम्पल फॉर्म्युला आहे. आर स्कोअरची रेंज आहे ती इन बिटवीन 0 to 1 मध्ये असेल. ॲक्युरेसी जी असेल मॉडेलची 0 to 100% मध्ये असेल. मे बी निगेटिव्ह पण असू शकते. ओके, लक्षात असू द्या, कधी कधी निगेटिव्ह पण असू शकते किंवा मे बी निगेटिव्ह ॲक्युरेसी पण असू शकते. ओके, आर स्कोअर इज इक्वल्स टू 0 कधी असेल? ज्यावेळेस SSC इज इक्वल्स टू SST असेल त्यावेळेस आर स्कोअर इज इक्वल्स टू 0. मॅथमॅटिकली रिलेशन प्रूफ करायचं असेल तर सपोज SSCची व्हॅल्यू पण 1 घ्या आणि SSTची जर SSC आणि SST दोघांची 1 व्हॅल्यू घ्या. सो 1 मायनस जे काय आहे ते 1, इट विल बी 0. सो दॅट्स वाय आर स्कोअर इज इक्वल्स टू 0 वेन SSC is equals to SST. Clear? येस सर. Yes, sir. Okay. बाकी हेच मी मेन्शन केली, y minus yp, y minus y bar, yp is equals to y bar असेल त्यावेळेस आर स्कोअर इज इक्वल्स टू 0 असेल. अशा पण केसेस आहेत. ओके, पुढे आणखी एक महत्त्वाची केस आहे ती पण सांगतो. जे ना या विप्रोच्या इंटरव्ह्यूमध्ये एक जणांना क्वेश्चन विचारला होता. ओके, एक ऑटोमेटिव्हचा त्यांचा कोणता तरी क्लायंट होता. सो त्या इंटरव्ह्यूसाठी काहीतरी हा क्वेश्चन विचारला होता. एक स्टुडंट आहे जो सध्या बँगलोर लोकेशनला वर्क करतोय. सो त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये हा क्वेश्चन झाला होता. ओके, त्याकडे पण येतो, बट यावर एक फंडा टाकतो, सांगतो की वर्स्ट केस कोणती. हे रेंज तर आहे, क्लिअर झालं असेल. क्लिअर आहे ना हे रेंज आणि आर स्कोअर? हां. या पॉईंटबद्दल सांगतो जे की हा पार्ट आहे खालचा. ओके, वर्स्ट केस कोणती? ओके, ज्यावेळेस ना आर स्कोअर इज इक्वल्स टू 0 असेल म्हणजे तुमची ॲक्युरेसी 0 असेल ती तुमची वर्स्ट केस आहे. म्हणजे तुमचे डेटा पॉईंट्स आहेत ना सगळे मेन लाईनपासनं लांब कुठेतरी असतील किंवा बेस्ट फिट लाईनपासून कुठेतरी लांब गेलेले असतील. एक पण त्या लाईनजवळ
तो ना डेटा पॉईंट नसेल, बेस्ट फिट लाईन भेटत नाही त्या केसमध्ये. सो इट विल बी नो वर्स्ट केस. पण हे कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस तुमचं ना आर स्कोअर इज नो 0 असेल. ओके, त्यावेळेस इट विल बी पॉसिबल. ओके, आर स्कोअर 0 कधी ते सांगतो. ओके, आणखी दुसरं लॉजिक इथं मी सांगितलं SSC इज इक्वल्स टू SSC. आणखी दुसरी आहे, जर मॅथमॅटिकली मी जर रिलेशन घेत असेल. ओके, खालचं थोडं विसरा, फक्त मी काय सांगतो आहे का. ओके, YA मायनस जर मी YP यूज करत असेल. ओके, हे झालं तुमचं इक्वेशन. आणि दुसरं जर असेल वरती आहे, आय थिंक इथंच आहे. ओके, YA मायनस YP इज इक्वल्स टू YA मायनस Y. ओके, ह्या केसमध्ये YA कटला, YA कटला, राहिलं काय YP आणि Y बार. ओके, Y प्रिडिक्टेड इज इक्वल्स टू मीन. ओके, ज्या केसमध्ये Y प्रिडिक्टेड इज इक्वल्स टू Y मीन येते ना, दिस विल बी अगेन युअर नो वर्स्ट केस असेल. समजते? किंवा हे पण जाऊ द्या, हे ग्राफवरती कसं रिप्रेझेंट करताय हे बघा, इथं आहे खाली. ज्यावेळेस तुमचं प्रिडिक्शन आहे ते इथं आहे आणि मीन आहे तो तुमचा इथं आहे. सो ग्राफिकली रिप्रेझेंट असं करता येईल. ओके, आणि आता मेन क्वेश्चनकडे येतो. आर स्कोअरची व्हॅल्यू ना दे विल जस्ट शो अ ग्राफ. ओके, किंवा एक कंडिशन सांगतील आणि सांग म्हणतील आर स्कोअरची व्हॅल्यू काय असेल, ऑप्शन वगैरे देतील. सो अशातला भाग आहे. ओके, सांगतो ते पण लक्षात असू द्या. एक नॉर्मली ट्रिक सांगतो. बेस्ट फिट लाईनची व्हॅल्यू मॅक्झिमम, याचा अर्थ सगळे जे काही डेटा पॉईंट्स आहेत ते बेस्ट फिट लाईनच्या जवळ आहेत. ओके, आणि आर स्क्वेअरची व्हॅल्यू मॅक्झिमम असेल. कोणी नोट करून घ्यायचं असेल तर नोट करून घ्या. ओके, हे समजा लाईन आहे, पण जस्ट अजून की बेस्ट फिट लाईन किंवा डेटा पॉईंट्स आहेत असं समजा. ओके, आय एम रिपीटिंग माय पॉईंट. आर स्कोअरची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असेल ज्या सगळे डेटा पॉईंट्स बेस्ट फिट लाईनवरती आहे. आणि आर स्क्वेअरची व्हॅल्यू हायेस्ट म्हणजे ॲक्युरेसी विल बी हायर. क्लिअर झालं हे? रिव्हर्स कंडिशन, आर स्कोअरची व्हॅल्यू तेव्हा कमी असेल ज्यावेळेस सगळे डेटा पॉईंट्सना बेस्ट फिट लाईनपासून लांब असतील. ठीक आहे, समजते का? हो सर. ओके, आत्ताच जर समजलं असेल तर एक मी डायग्राम काढतो, तुम्हाला आन्सर द्यायचा आहे, जो की आय एम रिपीटिंग माय पॉईंट विप्रोचा क्वेश्चन होता, तो क्वेश्चन विचारतोय. सी, मी क्वेश्चन ड्रॉ करतो आणि ऑप्शन देतो, तुम्हाला एक ऑप्शन चूज करायचं यापैकी. हे तुमचं XY आहे, सांगायची गरज नाही. ओके, ही आणि तुमची अजून बेस्ट फिट लाईन आहे. ओके, आणि मी इथं डेटा पॉईंट ड्रॉ करतोय. नाव you have to choose the value for R. Okay, so option will be first option, झोपलेलं कोणी असेल तर जागे व्हा. ओके, पुन्हा म्हणू नका मी ऑप्शन ऐकले नाहीत, मी ते लिहित नाही ऑप्शन, फक्त सांगतोय. ऑप्शन विल बी फर्स्ट, इट विल बी लाईक 100%. ओके, देन सेकंड विल बी लाईक 90%, third will be like 95%, and fourth option will be like 15%. एक मिनिट, कोण जागा आहे बघू, कोण झोपले? प्रियंका, व्हॉट विल द आन्सर? आन्सर काय असेल? बरोबर पकडतात असे स्टुडंट, मला माहिती आहे. ठीक आहे, हां, पुष्कर, पुष्कर आन्सर. अथर्व सर 90. 90 म्हणल्यावर सपोज याचा अर्थ असा झाला 10 डेटा पॉईंट्स बाहेर गेलेत पण 100 लाईनवरती आहेत. सॉरी 90 लाईन, 10 डेटा पॉईंट्स लाईन गेले म्हणजे 15. राईट. ओके, सो दुसरी केस सांगतो, थोडं आणखी विचार करून उत्तर द्या.
मेघाला आन्सर येत होतं म्हणून मी शांत बसायला आलो मेघाला. ओके, नेक्स्ट. जस्ट अजून हे डेटा पॉइंट्स आहेत. ऑप्शन विल बी 10%, 40%, 75%, 92%. 92%. Third, लास्ट थोडं विचार करून उत्तर द्या. इट्स क्वाईट इम्पॉर्टंट. ही बेस फिट लाईन आहे. या लाईनच्या बाहेर एक पण डेटा पॉईंट्स गेले नाही. ओके, आणि लाईनच्या बाहेर एक पण डेटा पॉईंट्स गेले नाहीत म्हणजे लाईनवरती डेटा पॉईंट्स आहेत. जस्ट असूम अँड लेट मी नो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर. 100. सिम्पल. ओके, सो असे क्वेश्चन पण इंटरव्ह्यूमध्ये होतात. अँड द पॉईंट नीड टू बी कन्क्लुडेड हियर. आर स्कोर व्हॅल्यू विल बी हायर when data points has been less scattered. I'm repeating my point. R score value will be higher when data points has been less scattered. R score value will be lower when data points has been more scattered. R score is equals to 0. It will be worst case, which means that all the data points has been scattered from the mean line. Clear? Yes. आणखी महत्त्वाची गोष्ट, when YA is equals to YP, then R score will be always 1. कळलं? जे ऍक्च्युअल आहे. हां, काय म्हटलं? आत्ताचा पॉइंट रिपीट करा. लिही ॲड कर देतो. when YA is equals to YP, in this case R score will be 100%. reason is that तुमचं ॲक्च्युअल 100 असेल आणि प्रेडिक्टेड पण 100 असेल तर एरर 0च असेल ना. सो एरर 0 म्हणजे लाईनवरच असेल पॉइंट तसं. मग सॉरी, पॉइंट लाईनवरच असेल मग ना. हो, पण मी हे तुम्हाला 100% समजावून सांगतो. Y इज इक्वल्स टू YP. ते तर अगोदरच क्लिअर आहे की आता जस्ट सांगितलं की लाईनच्या एक पण बाहेर पॉईंट नाही म्हणजे 100% असेल. ओके, पॉईंट इज दिस की ॲक्च्युअल इज इक्वल्स टू प्रेडिक्टेड असेल तर ॲक्युरेसी 100% असेल, एरर 0 असेल. क्लिअर? Yes sir. So I can say that all the data points on linear, all the data points on regression line. Fine. R score कधी निगेटिव्ह असेल? Anyone? Any idea? When R score can be negative? Mathematical सांगितलं तरी चालेल, don't worry. इथेच असेल कुठेतरी. पहा, R score कधी निगेटिव्ह? when SSC is greater than SST. जस्ट SSE आहे तो SST पेक्षा ग्रेटर असेल त्या केसमध्ये इट कॅन बी निगेटिव्ह. सो SSE तो 200 or 200 आणि SST विल बी 150. ओके, सो त्या केसमध्ये जर इफ यू कॅल्क्युलेट आन्सर बी लाईक 1 - 1.4. सो R score इज इक्वल्स टू -0.4. सो इट विल बी वर्स्ट डेटा. जिथे ॲक्युरेसी निगेटिव्ह येते तो तुमचा वर्स्ट डेटा असेल. R स्कोरची रेंज ऑलवेज वॅरीज फ्रॉम बिटवीन 0 to 1. यालाच ना R स्कोरला गुडनेस ऑफ बेस्ट फिट लाईन पण म्हणतात. या फॉर्म्युल्यावर परत या. R स्कोर इज इक्वल्स टू 1 - SSC डिवाइड बाय 1 - SST. यालाच तुम्ही असं पण लिहू शकतात. SSCलाच YA - YPचा स्क्वेअर आणि SSTला YA - Y बारचा स्क्वेअर. राईट? बरोबर ना? Yes. आणि यालाच ही जी वरची टर्म आहे यालाच तुम्ही अनएक्सप्लेन्ड व्हॅरियन्स रेशो पण म्हणतात आणि जी खालची टर्म आहे याला टोटल हे पण म्हणतात, टोटल व्हॅरियन्स पण म्हणतात. क्लिअर? Yes. ओके. आता ज्या मागाशी टर्म होते ना SSC आणि SST, त्यासाठी हे जिथं SST SSC मेन्शन केलं होतं त्याला फक्त नाव दिलेलं आहे. हा तुमचा अनएक्सप्लेन व्हॅरियन्स असेल, हा तुमचा टोटल व्हॅरियन्स असेल आणि दोघाला जे क्लब करून भेटते हा तुमचा टोटल. हे अनएक्सप्लेन, हा एक्सप्लेन, दोघाला क्लब करून जो काय भेटतो तो तुमचा टोटल व्हॅरियन्स असेल. आणि ही तुमची बेस्ट फिट लाईन असेल जी की मॅक्झिमम डेटा पॉईंट्समध्ये पास होते. इथं ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. SSC - SSCचा फॉर्म्युला 1 - SSC by SST, unexplained by total variance, then 1 - जे असेल ते,
देन याला मॅथमॅटिकली मी वेळेला हा जो छेद आहे यानं अंशाला गुणाकार केला, अंश म्हणजे जो काय साईडला होता तो. ओके, सो टोटल मल्टिप्लाय बाय 1 इट विल बी टोटल. ओके, सो टोटल मायनस अनएक्सप्लेन वरती आला अंशामध्ये, डिवाइड बाय टोटलला टोटल. ओके, या केसमध्ये पहा टोटल मायनस अनएक्सप्लेन म्हणजेच एक्सप्लेन व्हॅरियन्स. हे लॉजिक समजलं कसं आलं? टोटल व्हॅरियन्स मायनस अनएक्सप्लेन व्हॅरियन्स इज इक्वल्स टू एक्सप्लेन व्हॅरियन्स. R² कळतंय का? हां. बाकी कोणाला समज नसेल तर सांगा, आत्ता सांगतो. ते पण नाही, ठीक आहे, समजलं. ओके, R² इज इक्वल्स टू एक्सप्लेन व्हॅरियन्स डिवाइड बाय टोटल व्हॅरियन्स. हा फॉर्म्युला इथं डिराईव्ह झाला. ओके, एक्सप्लेन डिवाइड बाय टोटल व्हॅरियन्स. देन R² इज इक्वल्स टू व्हॅल्यू सपोज 0.78 असेल तर इट विल बी नो फायनल ॲक्युरसी ऑफ युअर मॉडेल. आणि R² 0.78 म्हणजे काही डेटा पॉईंट्स लाईनवरती असतील, काही बाहेर असतील. यू कॅन से दॅट 100 पैकी 78 डेटा पॉईंट्स ना लाईनवरती आहेत, बाकीचे ना जे काय उरलेले तिकडे तिकडे कुठेतरी लाईज होत असतील. ठीक आहे, सो दिस ऑल अबाउट 1 मायनस SSC बाय SST कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन जे म्हणतात ते, किंवा R² ज्याला ॲक्युरसी वगैरे म्हणतात. सो हे सगळं त्याच्याबद्दल होतं. ओके, देन नेक्स्ट पॉईंट. ओके, या पॉईंटला पण येतो, हे ऑलरेडी कव्हर केले आपण. हे तुम्हाला समजायला फार कॉम्प्लिकेटेड जाईल, सो बेटर मी सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो. सो हे तुम्ही ना रीड करताना किंवा नोट्स काढताना स्किप केलं तरी चालेल, कारण मी सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो काय आहे. ओके, ठीक आहे, लक्षात असू द्या. R² ना ड्रॉबॅक्स आहेत. जेवढंही चांगलं दिसतं, ॲक्युरेसी आहे, हे आहे तसं आहे, पण देअर आर सम ड्रॉबॅक्स ऑफ R². ओके, व्हॉट आर द ड्रॉबॅक्स ऑफ R² सांगतो. सी, इनिशियली तुमच्याकडनं जस्ट अजून याची व्हॅल्यू. ओके, क्लिअर पेज आहे का कुठं आहे? ओके, इनिशियली तुमची R² जी व्हॅल्यू आहे, सपोज समथिंग, किंवा एक तुमच्याकडे बेसिक व्हॅल्यू काहीतरी 0.81 आहे. ओके, हे आपण सांगतोय R² बद्दल. ओके, सो हे डोक्यावरती असते, मी खाली केलं आहे. ओके, 0.81 आहे. यामध्ये मी गुड फीचर ॲड केलं तर लाईक 81चं 83 झाला. बॅड फीचर ॲड केला लाईक 83चा 85 झाला. अगेन गुड फीचर ॲड केला 90 झाला. बॅड फीचर ॲड केला 92. अगेन बॅड फीचर 95, समथिंग लाईक दॅट. ओके, सो R² ची व्हॅल्यू काय व्हायला लागली? वाढायली. बरोबर. सो आय कॅन से दॅट इन केस ऑफ R², either I am adding a good feature or bad feature, it doesn't matter. Who is joining? Okay, where I was? R². Okay, in R², whether I am joining whether I am adding a good feature or bad feature, okay, value always goes on increasing and increasing. Getting my point? R² मध्ये तुम्ही गुड फीचर ॲड करा किंवा बॅड फीचर, इट डझंट मॅटर, व्हॅल्यू ऑलवेज गोज ऑन इन्क्रीजिंग. बट मॉडेलसाठी हे धोक्याचं आहे. चांगले फीचर मॉडेलचे प्रिडिक्शनमध्ये किंवा गुड रिझल्टमध्ये इट कॅन प्ले अ इम्पॉर्टंट रोल, बट जे काय बॅड प्रिडिक्टर आहेत ना ते निगेटिव्ह रोल प्ले करतात. बट स्टील R² ना तुम्ही चांगले प्रिडिक्टर द्या किंवा चांगले बॅड प्रिडिक्टर द्या, व्हॅल्यू ऑलवेज इन्क्रीजिंग अँड इन्क्रीजिंग. ओके, सो हा जो काय ड्रॉबॅक आहे R²चा, तो ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी दुसरी कन्सेप्ट एक्झिस्ट झाली, ज्याला आपण ॲडजस्टेड R² म्हणतो. आणि ॲडजस्टेड R²चा फॉर्म्युला आहे हा. ॲडजस्टेड R² इज इक्वल्स टू 1 मायनस R² इंटू n-1 डिवाइड बाय n-p-1. सो इट्स एक्सप्लेनेशन सांगायचं असेल तर R² हा तुमचा R² जो आहे तो n इज नथिंग बट टोटल नंबर ऑफ रोज और टोटल नंबर ऑफ सॅम्पल्स
P is nothing but number of predictors or number of, I can say, columns. Sorry, number of features. P is nothing but the number of features or number of columns. N is nothing but number of rows or number of samples. ॲडजस्टेड आर स्क्वेअर तर हे वन सांगायची गरज तुम्हाला ऑलरेडी सगळं माहिती असेल. इथे या गोष्टी पण मी ॲड केल्यात और मेन्शन केल्यात. अँड द पॉईंट, आता हे सांगितलं की तुम्ही गुड फीचर ॲड करा और बॅड फीचर ॲड करा. व्हॅल्यू ऑफ आर स्कोर इज ऑलवेज गोज ऑन इन्क्रीजिंग. बट ॲडजस्टेड आर स्कोअरमध्ये तुम्ही गुड फीचर ॲड केलं तर व्हॅल्यू इन्क्रीज होईल, बॅड फीचर ॲड केलं तर व्हॅल्यू डिक्रीज होईल. अगेन टेकिंग एक्झाम्पल, जर तुम्ही गुड फीचर ॲड केलं तर 81चं 85 होईल. जर बॅड फीचर ॲड केलं तर 85चं मे बी 84 होईल, 83 होईल. अगेन बॅड फीचर ॲड केलं तर 83चं मे बी 81 होईल किंवा मग 80 होईल. ओके, सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन द ॲडजस्टेड आर स्कोर अँड आर स्कोर. क्लिअर? येस सर. So adjusted R score will be always lesser or equal to R score, but adjusted R score never going to be a greater than R score. Clear? हां. ठीक आहे, हे एक्झाम्पल आहे. इनिशियली 85 होतं, 85 87 झालं, 87चं 86 झालं. हे ॲडिंग गुड प्रेडिक्टर बॅड प्रेडिक्टर वगैरे आहे. ओके, हे इथं तसंच मेन्शन केलं आहे. ठीक आहे. सो मी जे सांगितलं ते एक्सप्लेन केलं तरी चालेल किंवा समजून घेतलं तरी चालेल. आर स्कोअरमध्ये काय ॲड केलं तर ऑलवेज गोज ऑन इन्क्रीजिंग. आयदर फीचर वुड बी गुड ऑर बॅड, डझंट मॅटर. बट ॲडजस्टेड आर स्कोअरमध्ये फीचर गुड असेल तर वाढेल, अदरवाईज वाढणार नाही. ठीक आहे, काय डाऊट यामध्ये? नाही. ओके, हे आहे ते उद्याचा भाग आहे खालचा. हे तर जे सांगितलं त्याचं काय वेगळं नाही, हे स्किप केलं तरी चालेल. हे महत्त्वाचं आहे, लिनियरिटी. हे वाटलंच तर फक्त बघून घ्या, उद्या मी सांगतो काय आहे हे. चालेल? काय म्हणजे फक्त बघून घ्या काय आहे. एज आहे, एक्सपिरियन्स आहे, सॅलरी आहे आणि यामध्ये लिनियरिटी काय तरी, मल्टी कोलिनिटी काय तरी. फक्त बघून या, अभ्यास करून याची गरज नाही. हे काय आहे या पेजमध्ये ते. ठीक आहे? आणि बघितलं तुम्ही आता पुढे पण बघायची गरज नाही. दॅट्स इट. उद्या सांगितलं काय लिनियरिटी, मल्टी कोलिनिटी या गोष्टी आहेत. So we'll discuss that part on tomorrow. Anyone any questions? No sir. Fine. No, sir. So if there is no any question, we can stop here. Else, if anyone has a question, please let me know.